नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा साक्षीज ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस खूप छान आणि खास आहे। या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काही सुंदर क्षण आणि छोट्या छोट्या आठवणी शेअर करणार आहे। जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्कीच दाबा, म्हणजे पुढचा कोणताही ब्लॉग मिस होणार नाही। आज मी खूप दिवसांनी माझ्या जुन्या शाळेमध्ये आले होते आणि ही फक्त एक शाळा नाही तर माझ्या बालपणाच्या असंख्य आठवणी जपून ठेवलेली जागा आहे। आमच्या गावात या शाळेला कोणी अंगणवाडी म्हणतं तर कोणी बालवाडी। इथे पाऊल टाकताच जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या। तुम्ही पाहू शकता शाळा किती स्वच्छ आणि सुंदर आहे। आजूबाजूला छोट्या मुलांनी विविध प्रकारची झाडे लावलेली आहेत, कोणी फुलाची तर कोणी फळांची तर कोणी भाज्यांची। तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आणि सुंदर शाळा आहे आणि छोट्या मुलांना आनंद वाटावा म्हणून भिंतीवर सुंदर चित्र काढलेली आहेत। लहान मुलांसाठी स्वच्छ वर्ग, नीटनेटके वॉशरूम आणि खेळण्यासाठी छान जागा देखील आहे। याच परिसरात पाठीमागच्या साईडला ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि मी जवळपास या शाळेमध्ये जास्त दिवस शिकले नाही, कारण की माझं ॲडमिशन हिंगोलीला झालं होतं। माझ्या घरच्यांनी माझं ॲडमिशन हिंगोलीला केलं होतं, त्यामुळे मी जास्त दिवस इथे शिकले नाही। पण मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मी इथे यायचे आणि माझ्या मित्रमैत्रिणींसोबत खूप खेळायचे। वेळ बदलतो, माणसं बदलतात, पण शाळेच्या आठवणी कधीच बदलत नाहीत। प्रत्येकाच्या आयुष्यात शाळेला एक खास स्थान असते आणि माझ्यासाठी ही शाळा कायमची खास असणार आहे। इथे येऊन पुन्हा एकदा माझा बालपण अनुभवायला मिळाला। खरंच शाळा बदलते, इमारत बदलते, पण तिथल्या आठवणी कधीच बदलत नाहीत। शाळेत खेळण्यासाठी जागा आणि शिक्षणासाठी आनंददायी वातावरण तयार केलेलं आहे, हे पाहून मन खरंच भरून आलं। तुम्हालाही तुमची जुनी शाळा आठवते का? मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि विराजही इथे खेळत होता, त्याला पण शाळा खूप आवडली, तो पण या शाळेमध्येच आहे। आणि ह्या साईडला आमचं ग्रामपंचायत कार्यालय देखील आहे। तुम्ही बघू शकता भिंतीवर किती छान प्रकारे ड्रॉइंग केलेली आहे, कोणी कोणी त्याच्यावर विचार लिहिलेला आहे। खूप छानसं असं वातावरण बघून माझं मन भरून आले आणि इथे सुंदरशी फुलांची झाडे पण लावलेली आहेत। मला हे फुलं खूप आवडले, त्यामुळे मी इथले थोडेसे रोपटे घरी न्यायचे असं विराजला म्हणाले आणि आम्ही ते रोपटे घेऊन जाणारच होतो। तुम्ही बघू शकता हे ग्रामपंचायत कार्यालय आहे आमच्या गावाचं आणि विराज इथे खेळत होता आणि त्याच्या मित्रमैत्रिणीसोबत। मी इथले थोडेसे रोपटे घेऊन घरी निघाले। तुम्हाला हे माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय बाय फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग।